नमस्कार शेतकरी मित्रांनो, तो आपलं स्वागत आहे या छोट्याशा शेतीविषयक ब्लॉग मध्ये. तर आज तुम्हाला मिरची पिकाबद्दल थोडक्यात मी माहिती सांगणार आहे. कशी लावायची, कशी तिला रान वगैरे तयार करायचे, तर संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आपण ही सुरुवात रान तयार करण्यापासून करू. तर रान तयार करताना काय करायचंय, व्यवस्थित चांगलं नांगरून घ्यायचंय, हलकं भुसभुशीत रान होऊन द्यायची, काळजी घ्यायची. त्यात शेणखत किंवा कंबड खत किंवा लेंडी खत कुठलंही एक टायली टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. त्यानंतर बेसळ डोस टाकून घ्यायचंय आपल्याला. बेसळ डोस मध्ये तुम्ही 19-19, 10-26, निमुळे आर्क, पोटॅश, सिलिकॉन हे टाकू शकता. डोस बेसळ डोस टाकून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. त्यानंतर बेड काढून घ्यायच्यात. बेड असं काढायच्यात की जो 1-1.5 फूट असा उंच असला पाहिजे आणि 3 फूट असा रुंद असला पाहिजे, जेणेकरून हा बेड असा असला पाहिजे. बघू शकता असा व्यवस्थित बेड आला पाहिजे. त्यानंतर तुम्ही चांगल्या क्वालिटीचं ठिबक 16 mm किंवा 20 mm चांगलं ठिबक घ्यायचे. चांगलं ठिबक घेऊन ते हातरून घ्यायचे व्यवस्थित, जेणेकरून पाणी आपलं चांगलं चलन. नवीन घेतलं तर चांगलंच, जुनं असलं तर त्याला तुम्ही स्वच्छ करून घेऊ शकता. ते हातरून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला 25 मायक्रॉनचा हा सिल्वर ब्लॅक कलरचा मल्चिंग पेपर घ्यायचा आहे. ब्लॅक बाजू आता सिल्वर कलर वर आता मल्चिंग पेपर हातरून घ्यायचा आहे. जसा आपण हातरलेला आहे तसा हातरून झाल्यानंतर 3 ते 4 दिवस आपल्याला मिरचीचे बेड हे भिजण्यासाठी सोडायचे आहेत. व्यवस्थित भिजल्यानंतर आपल्याला रोप ही निवड करायची आहे. रोपाची तुम्हाला ज्या क्वालिटीची लावायची असतात ते क्वालिटीची तुम्ही लावू शकता. आम्ही इथं तलवार जात निवडलेली आहे. विंडोज 33 लावत असतो, पण ती उपलब्ध नसल्यामुळे आम्ही तलवार ही निवडलेली आहे. ती रोपे 30 ते 35 दिवसाची रोपे, तयार रोपे असलेली आम्ही ती रोपवाटिकेतून आणून लावलेली आहेत. रोपांची क्वालिटी ही चांगल्या प्रकारची असली पाहिजे, जेणेकरून ते पिवळे किंवा हे पडलेले नसावं, त्याच्यावर थ्रिप्स वगैरे पडलेले नसावात. हे असे थ्रिप्स असतात. बघू शकता, जेव्हा पानं पिवळं किंवा आळी अशी हातून असं पोखरल्यागत दिसेल तर समजायचं त्याच्यावर थ्रिप्स पडलेले इथं. ते रोप शक्यतो निवडायची नाही, तर जी हिरवी गर्द पान हिरवं असं दिसेल असं तुम्ही बघू शकता. अशी रोप गर्द हिरव्या पानाची निवडायची आहेत तुम्हाला. छान अशी रोप निवड केल्यानंतर ते लावून घ्यायचे. ते तुम्ही 3 फुटाव, 2 फुटाव, 1.5 फुटाव जशी तुम्हाला हवी दाट पातळ तशी तुम्ही लावू शकता. त्यानंतर पहिले ड्रिचिंग करून घ्यायची. ड्रिचिंग करणं खूप गरजेचं आहे मिरची रोवण्यासाठी, मिरचीचे चांगले वाढ होण्यासाठी. ड्रिचिंग झाल्यानंतर तुम्हाला मिरची लागवडीपासून ते 8 ते 10 दिवस झाल्यानंतर तुम्हाला काय करायचे, त्याचं शेंड खुडून घ्यायचं. ते व्यवस्थित रोवल्यावर मिरचीचं शेंड असं वरची 2-3 पानं अशी खुडून टाकायच्या. ते म्हणजे जेणेकरून मिरचीचं झाड ही चांगला अधिक फुटवा करून चांगली भरघोस मिरची त्याला लागते. त्यानंतर तुम्ही मधून अधून चांगल्या मिरचीच्या वाढीसाठी 8-10 दिवसाला 19-19 डोस सोडू शकता, ज्याने फुटवा होतो आणि